माझ्या एका स्टोरीमुळं की नाही मला लोक एवढं जास्त कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज करायला लागलेत ना, की माझा मोबाईल हँग पडायलाय. आता नेमका विषय काय आहे चला सांगतो. स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. पहिली गोष्ट तर मी नागच ते मिरज पर्यंत उभारून प्रवास केलाय, कारण की बसमध्ये लई जास्त गर्दी होती आणि मला लिटरली असं वाटत होतं की मी गाडी घेऊन यायला पाहिजे होतं, सोपं पडलं असो. पण मी सांगलीमध्ये येऊन उन्हाला वैतागलेलो ही गोष्ट वेगळी, आणि मला असं नंतर वाटत होतं की बरं झालं मी गाडी घेऊन आलो नाही, कारण की या उन्हात तर करपून गेलो. मार्केटमधनं नाही मला जे जे सामान पाहिजे होते ते सगळं घेतलं आणि फायनली तिथं आलो जिथं मला यायचं होतं, ते म्हणजे माझ्या मित्राच्या घरी. थोड्याच दिवसात माझ्या मित्राचं लग्न आहे, त्याच्याच लग्नाच्या बांगड्या घालायला मी सांगलीमध्ये आलो होतो. आणि बांगड्याची एक स्टोरी फक्त मी टाकली होती आणि त्याच्यामुळे लोकांनी मला एवढे कॉंग्रॅच्युलेशनचे मेसेज करायला चालू झाले. पण मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगायला लागले की माझं लग्न ठरलेलं नाहीये आणि माझ्या मित्राचं लग्न आहे, त्याच्यासाठी मी हे बांगड्या वगैरे घातलं होतं. मागच्या वेळेस असंच एक मज्जा करायला गेलो आणि ती अंगलट माझ्याच आली होती, त्यामुळे आत्ताच क्लिअर करायला की माझं लग्न नाही. मला त्याच्या पण लग्नात चांगलं दिसायचं म्हणून मला सांगलीमधली एक मेकअप आर्टिस्ट पाहिजे. जर कोणी चांगली मेकअप आर्टिस्ट असेल तर मला प्लीज मेसेज करा आणि तुमचा नंबर ड्रॉप करा, मी तुमच्याशी नक्की कॉन्टॅक्ट करेन. बांगड्या वगैरे सगळं भरून झाल्यानंतर का नाही आम्ही लई जास्त एन्जॉय केला आणि माझा बर्थडे पण सेलिब्रेशन केला. बाय द वे माझा बर्थडे होऊन लई दिवस झाल्यात, पण आज त्यांनी सेलिब्रेशन केलं कारण की त्यांना करायचं होतं. मेन पॉईंट म्हणजे ना, रोहनला केक खायचा होता म्हणून माझा बर्थडे सेलिब्रेशन झाला. असो, मला का नाही तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट विचारायची आहे. मी असं ऐकलं होतं की कुंकू लावताना जर नाकावर कुंकू पडला तर नवरा लई जास्त प्रेमळ भेटतोय. हे किती खरं आहे किती खोटं आहे हे तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता मी तर लई दमलोय. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.